आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे आंबेगाव, राजगुरुनगर, शिरूर, हडपसर, हवेली, भोसरी अशा सगळ्या तालुक्यात, शहरात, गावाखेड्यात सामावलेला आहे. ह्या येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला योग्य असा खासदार निवडून द्यायचा आहे. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची येत्या 13 मे 2024 रोजी 18वी निवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुका होतात त्या खासदार निवडून देण्यासाठी. कधी कधी खासदार कशासाठी असतो, त्याचं काम काय असतं ह्या बाबतीत काहीही माहीत नसताना आपण त्याला मतदान करतो. दर 5 वर्षांनी होणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीत एकूण 546 खासदार निवडून लोकसभेत जातात. आपण मतदानाचं कर्तव्य बजावत असताना आपलं भविष्य कोणाच्या हातात देत आहोत हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण खासदार हा कायदा बनवणे, शासनाने राबवलेल्या योजनांवर आर्थिक नियंत्रण ठेवणे, त्यांची अंमलबजावणी, योजना नीट राबवल्या जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवणे, तसेच अत्यंत महत्वाचं काम म्हणजे घटनेत बदल करण्याचा अधिकार. अशा महत्वाच्या कामांमध्ये खासदार महत्वाची भूमिका बजावत असतो. आपल्या मतदारसंघात केंद्रातून मोठे प्रकल्प कसे येतील यासाठी पाठपुरावा करून हे प्रकल्प आणण्याचं कामही खासदाराची जबाबदारी असते. आता ज्याप्रमाणे शिवाजीदादांनी खासदार असताना 2007 सालापासून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी पाठपुरावा सुरू केला होता, तेव्हाच्या सगळ्या केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी भेटीगाठी घेऊन, पत्रव्यवहार करून, संसदेत रेल्वेची मागणी करून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मंजूर करून आणली. यामुळे आपल्या मतदारसंघात रोजगार निर्माण होणार आहे, वेगवान प्रवास करणं शक्य होणार आहे. पुणे नाशिक शहर अगदी 2-3 तासाच्या अंतरावर आलेलं आहे. खासदार हा स्थानिक प्रश्नांपासून ते अगदी देश पातळीवरच्या सगळ्या महत्वाच्या निर्णयात सहभागी असतो. आता आपल्या शिरूर मतदारसंघात बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सगळ्या खासदारांना एकत्र केलं. संसदेत विधेयक मांडून खऱ्या अर्थाने बैलगाडा मालकांचा, शेतकऱ्यांचा आवाज संसदेत बुलंद केला. सर्वोच्च न्यायालयात जाऊन केस लढवून खऱ्या अर्थाने लढा प्रखर केला. विधेयक मांडणं हे खासदाराचे मोठे शस्त्र आहे. जसं की शिवाजीदादाने आपल्या कारकिर्दीत विधेयक मांडून कामगार निवृत्ती वेतनात वाढ मिळवून घेतली. खेड सिन्नर महामार्गाचा विकास असो किंवा बायपासची कामं असो, या मोठ्या कामांसोबत खासदार निधीचा पुरेपूर वापर करून शिवाजीदादांनी मतदारसंघाचा विकास साधला आहे. मतदारसंघात पाणी पुरवठा योजना आणण्यापासून ते अगदी गावागावात ग्राम सडक योजना, ग्रामपंचायत निधी अशी लहान मोठी सगळी कामं करून शिवाजीदादाने शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विकास केला आहे. मतदारांनो, मत देताना आपल्या उमेदवाराची कारकीर्द नक्कीच तपासून बघा. ज्याप्रमाणे विद्यमान खासदारांनी गेल्या 5 वर्षात संसदेत जनतेसाठी मांडलेल्या प्रश्नांची संख्या आहे 624, तर 5 वर्षात शिवाजीदादांनी 1106 प्रश्न मांडले होते. तसंच जनहिताची 16 खाजगी विधेयक शिवाजीदादांनी मांडली होती, तर विद्यमान खासदारांच्या खाजगी विधेयकांची संख्या आहे 0. 19 वेळा लक्षवेधी मांडून शिवाजीदादांनी जनतेच्या समस्या सोडवण्यास प्रयत्न केले होते, तर फक्त 9 वेळा लक्षवेधी ही विद्यमान खासदारांनी मांडली होती. 5 वर्षात शिवाजीदादांचा चर्चासत्रातील सहभाग होता एकूण 53 वेळा, तर विद्यमान खासदारांनी फक्त 26 वेळा आपला सहभाग नोंदवला होता. जनतेचे प्रश्न सोडवण्यात शिवाजीदादा हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. हीच वेळ आहे पुन्हा आपल्या अशा प्रामाणिक, कर्तव्यदक्ष शिवाजीदादाला खासदार म्हणून निवडून द्यायची. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील आपला भारत देश आणखी बलशाली करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करूयात. क्रमांक 1च्या बटणासमोरील घड्याळ चिन्ह दाबूयात. आपल्या हक्काचा आपला माणूस खासदार म्हणून शिवाजीदादाला संसदेत पाठवूयात.